आज आपण जो चित्रपट पाहणार आहोत त्याचं नाव आहे बळी, जो की 2021 मध्ये आलेला हॉरर चित्रपट आहे। तर चित्रपटाची सुरुवात होते आणि आपण एका लहान मुलाला हॉस्पिटल सारख्या ठिकाणी पाहतो, जिथे तो त्याच्या आईला आवाज देत असतो आणि तेवढ्यात एका खोलीतून त्याची आई त्याला आवाज देते की बाळा मी इकडे आहे, इकडे ये। पण जेव्हा तो लहान मुलगा त्या खोलीच्या दाराजवळ जातो तेव्हा त्या दाराच्या छिद्रातून एक भूतासारखा हात बाहेर येतो आणि त्या लहान मुलाला तो हात आतमध्ये खेचून घेतो। बर, आता इथून सीन शिफ्ट होतो 8 महिन्यानंतर आणि आपण श्रीकांत व त्याच्या मुलाला पाहतो, ज्याचं नाव आहे मंदार। प्रत्यक्षात श्रीकांतचा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्या बायकोचं निधन झालं, पण श्रीकांत त्याच्या मुलाला कधीच त्याच्या आईची कमतरता भासू देत नाही। तो त्याच्या मुलाची खूप काळजी घेतो। तसेच मंदार चांगला क्रिकेटपटू असतो, ज्यामुळे एके दिवशी जेव्हा मंदार क्रिकेट खेळत असतो तेव्हा तो अचानक खेळाच्या मैदानात बेशुद्ध पडतो, ज्यामुळे श्रीकांत लगेच त्याला हॉस्पिटलला घेऊन जातो। आता हॉस्पिटलमध्ये मंदारचं चेकअप केल्यानंतर डॉक्टर श्रीकांतला सांगतात की मंदारच्या काही टेस्ट कराव्या लागतील आणि त्या टेस्ट करण्यासाठी डॉक्टर श्रीकांतला जनसंजीवनी हॉस्पिटलला जायला सांगतात। तसेच हे डॉक्टर जनसंजीवनी हॉस्पिटलमध्ये तिथल्या डॉक्टर शेनॉय नावाच्या डॉक्टरांसोबत श्रीकांतची अपॉइंटमेंट फिक्स करून देतात। तसेच पुढे श्रीकांत जेव्हा जनसंजीवनी हॉस्पिटलला जात असतो तेव्हा वाटेत तो मंदारला सांगतो की मंदारचा जन्म याच हॉस्पिटलमध्ये झाला होता। तर श्रीकांत जेव्हा जनसंजीवनी हॉस्पिटलला जातो तेव्हा तिथे शेनॉयच्या जागी त्याची मुलगी राधिका असते, जी श्रीकांतला सांगते की काही महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता, त्यामुळे ते घरी असतात आणि त्यांच्या जागी चिल्ड्रन वॉर्ड आता राधिका सांभाळते। आता राधिका इथे मंदारला तपासल्यानंतर श्रीकांतला सांगते की मंदारचे आणखी काही टेस्ट करावे लागतील आणि रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला माहीत होईल की मंदारला काय झालं आहे। आता श्रीकांत व मंदार जेव्हा टेस्टसाठी इथून जात असतात तेव्हाच हे पाहतात की भास्कर नावाचा एक मुलगा रडत आहे। तसेच भास्कर म्हणत असतो की त्याच्या पोटात खूप दुखत आहे, ज्यामुळे भास्करचं दुखणं थांबवण्यासाठी राधिका त्याला एक इंजेक्शन देते। त्याचबरोबर हे सर्व श्रीकांत व मंदार पाहत असतात। यानंतर हॉस्पिटलवाले मंदारची ब्लड टेस्ट, एक्सरे व इतर टेस्ट करून घेतात आणि सर्व टेस्ट झाल्यावर मंदार हॉस्पिटलमध्येच एका जागी जाऊन बसतो। तसेच यावेळी दुसरीकडे श्रीकांत हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी जातो आणि इकडे मंदार मात्र त्याच्या जागेवरून उठून भास्करच्या रूममध्ये जातो, जिथे मंदार पाहतो की भास्कर खिडकीच्या बाहेर पाहत हसत आहे। आता भास्कर जेव्हा मंदारला इथे पाहतो तेव्हा या दोघांची इथे ओळख होते आणि यांच्यात थोड्या गप्पा झाल्यावर भास्कर मंदारला म्हणतो की एलिझाबेथ म्हणाली होती की तू इथे 2 दिवसांसाठी ॲडमिट होणार आहेस म्हणून, ज्यावर मंदार त्याला विचारतो की कोण एलिझाबेथ। तसेच भास्कर म्हणतो की एलिझाबेथ इथली नर्स आहे, ती बघ ती जी समोरच्या बिल्डिंगमधली खिडकी आहे तिथे ती राहते, मी नेहमीच तिच्याशी गप्पा मारत असतो आणि एलिझाबेथशी बोलण्यासाठी माझ्याकडे एक फोन सुद्धा आहे। आता मंदार म्हणतो की तुला क्रिकेट खेळायला आवडतं का, चल आपण क्रिकेट खेळूयात, ज्यावर भास्कर त्याच्या बेडशेजारी असलेल्या एका ड्रॉवरमधून एक कागदांनी बनवलेला बॉल बाहेर काढतो आणि हे दोघे गपचूप या रूममधून बाहेर जाऊन समोर असलेल्या बिल्डिंग जवळ जातात। आता ही जी समोरची बिल्डिंग असते ती जनसंजीवनी हॉस्पिटलचाच एक भाग असते, पण सध्या ती बंद असते। तसेच बंद असण्याचे कारण आपल्याला पुढे माहीत होईल। तर इथे भास्कर व मंदार एक शिडी घेऊन येतात आणि भास्कर त्या बिल्डिंगच्या खिडकीमधून आतमध्ये जायला लागतो। सोबतच तो मंदारला सांगतो की तो एलिझाबेथला भेटायला चालला आहे व मी इथे गेलो आहे हे तू कोणालाही सांगू नकोस। तसेच भास्कर मंदारला तो कागदाने बनवलेला बॉल देतो आणि त्या खिडकीतून आतमध्ये जातो। आता मंदार इथून पुन्हा हॉस्पिटलमध्ये यायला लागतो आणि तेव्हाच श्रीकांत व राधिका भास्कर आणि मंदारला शोधत इथे येतात। त्याचबरोबर इथे श्रीकांत मंदारला खवळतो की मी तुला म्हणालो होतो ना कुठे जाऊ नकोस म्हणून, ज्यावर मंदार म्हणतो की भास्कर त्याला इथे घेऊन आला। आता श्रीकांत त्याला विचारतो की हा भास्कर कोण आहे, ज्यावर राधिका सांगते तोच मुलगा जो मगाशी पोटदुखीमुळे रडत होता। खरं तर त्या मुलाला लास्ट स्टेजचा कॅन्सर आहे आणि त्यात तो मुलगा अनाथ आहे। मी हॉस्पिटलच्या माध्यमातून काही फंड जमा करत आहे आणि तो जमा झाला की त्याला मुंबईला एका हॉस्पिटलला ऑपरेशनसाठी पाठवून देणार आहे। आता इथेच हॉस्पिटलचा वॉर्ड बॉय राजाराम राधिकाला सांगतो की मॅडम भास्कर शिडीच्या मदतीने खिडकीतून समोरच्या बिल्डिंगमध्ये गेला आहे। आता भास्करला आणण्यासाठी राधिका व राजाराम त्या बिल्डिंगच्या आतमध्ये जातात। तसेच दुसरीकडे बिल्डिंगच्या आत आपण पाहतो की भास्कर एलिझाबेथला शोधत आहे आणि भास्कर जेव्हा इथे एलिझाबेथला आवाज देतो तेव्हाच भास्करच्या मागे आपण एक भूत पाहतो आणि आपल्याला अंदाज येतो की बहुतेक हीच एलिझाबेथ आहे। इथे एलिझाबेथ भास्करला म्हणते की बाळा मी इकडे आहे, ये इकडे, मी तुला बरं करते, आणि असं म्हणून ती भास्करला त्याच छिद्र असलेल्या दाराजवळ बोलावते जे दार आपण चित्रपटाच्या पहिल्या सीनमध्ये पाहिलं होतं। आता भास्कर जेव्हा त्या छिद्रातून आत पाहतो तेव्हा भास्कर खूप जोरात ओरडतो
जसे की त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं आहे. आता हा सीन इथेच कट होतो आणि थोड्या वेळाने श्रीकांत मंदारचे रिपोर्ट्स घेण्यासाठी राधिकाकडे येतो, जिथे आपण पाहतो की राधिकाच्या डोळ्यात पाणी आहे. तसेच तो इथे राधिकाला विचारतो की त्या भास्करचं काय झालं, तो मिळाला का तुम्हाला? ज्यावर राधिका म्हणते की माहीत नाही भास्कर त्या बिल्डिंगमध्ये का गेला होता. जेव्हा आम्ही भास्करला शोधलं तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता आणि त्याची परिस्थिती खूप खराब होती. त्याला इंटरनल ब्लिडिंग झाली होती. तसेच दुसरीकडे दाखवतात की मंदार जेव्हा बाहेर असतो तेव्हा भास्कर त्याला आवाज देतो, ज्यामुळे मंदार भास्करच्या मागे जातो. तसेच भास्कर मंदारला एका ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातो, जिथे आपण पाहतो की भास्कर तर केव्हाच मेला आहे. आता इतक्यात एक नर्स राधिकाच्या केबिनमध्ये येऊन श्रीकांतला म्हणते की मंदार तुमचाच मुलगा आहे ना, तो बेशुद्ध पडला आहे. आता हे पाहून श्रीकांत खूप घाबरतो, कारण त्याला समजत नाही की मंदार वारंवार बेशुद्ध का पडत आहे. तसेच पुढे मंदारला चेक केल्यावर राधिका श्रीकांतला म्हणते की मी मंदारचे रिपोर्ट्स पाहिले आहेत. जास्त काही चिंतेचं कारण नाही, फक्त त्याला थोडा कफ झाला आहे. पण आम्ही मंदारला असंच सोडू शकत नाही. मंदारच्या आणखी काही टेस्ट कराव्या लागतील आणि त्यासाठी तुम्हाला इथे 2 दिवस ॲडमिट व्हावं लागेल, कारण मंदारला श्वास घेण्यास त्रास होत आहे. आता श्रीकांत सुद्धा मंदारला ॲडमिट करण्यासाठी तयार होतो. तसेच पुढे मंदारला त्याच रूममध्ये शिफ्ट केलं जातं जिथे आधी भास्कर होता. इथे श्रीकांत मंदारला म्हणतो की मी यामुळेच म्हणत होतो की कुठेही जाऊ नकोस, मी तुला सांगितलं होतं तिथेच बसून राहा म्हणून. ज्यावर मंदार म्हणतो, अहो बाबा, तो भास्कर माझ्याजवळ आला होता आणि तो मला कुठेतरी घेऊन गेला होता. आता श्रीकांत म्हणतो की भास्कर आता इथे नाहीये, त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आहे. पण मंदार हेच सांगायला लागतो की नाही बाबा, भास्कर माझ्याकडे आला होता माझ्यासोबत खेळण्यासाठी आणि भास्कर मला लाल लाईटवाल्या रूममध्ये घेऊन गेला होता. मला म्हणाला की मी इथे लपून बसलो आहे, तू कोणालाही काही सांगू नकोस. आणि बाबा, तेव्हाच मी बेशुद्ध झालो. भास्कर म्हणत होता की एलिझाबेथ सर्व आजारांना ठीक करेल आणि ती त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहते, त्या खिडकीत. तसेच मंदार सांगतो की एलिझाबेथला बोलण्यासाठी एक फोन पण आहे, तुम्ही एलिझाबेथशी बोला. आता हे ऐकल्यावर श्रीकांत तिथल्या ड्रॉवरमध्ये फोन शोधायला लागतो, पण तिथे कोणताही फोन नसतो. तसेच थोड्या वेळाने हॉस्पिटलवाले मंदारला स्कॅनिंगसाठी घेऊन जातात आणि स्कॅनिंग वगैरे झाल्यावर श्रीकांत मंदारला म्हणतो की मंदार, तू इथेच थांब, कुठेही जाऊ नकोस, मी घरी जाऊन येतो. पण मंदार हट्ट करायला लागतो, नको बाबा, कुठेही जाऊ नका, मला सुद्धा तुमच्यासोबत घेऊन चला. पण श्रीकांत त्याला इथेच थांबायला सांगून राजारामला काही पैसे देतो आणि त्याला सांगतो की प्लीज तुम्ही माझ्या मुलावर लक्ष ठेवा. तसेच तो राजारामला विचारतो की या हॉस्पिटलमध्ये कोणती एलिझाबेथ नावाची नर्स आहे का? ज्यावर राजाराम म्हणतो, नाही, इथे कोणतीही एलिझाबेथ नावाची नर्स नाहीये. यानंतर श्रीकांत घरी गेल्यावर पैशांची व्यवस्था करायला लागतो आणि इकडे मंदार अर्धी रात्र झाल्यावर ड्रॉवरमध्ये भास्करचा फोन शोधायला लागतो. तसेच थोडा वेळ शोधल्यावर अखेर त्याला तो फोन मिळतो, पण हा फोन बंद असतो. मात्र तरीसुद्धा मंदार त्या बंद फोनच्या थ्रू एलिझाबेथला बोलायला लागतो की एलिझाबेथ, तू मला ऐकत आहेस का? आणि जेव्हा कोणताही आवाज येत नाही तेव्हा मंदार त्या फोनला बाजूला टाकून झोपी जातो. तेव्हाच बघता बघता तो फोन रिंग व्हायला लागतो, ज्यामुळे मंदार फोन उचलून एलिझाबेथशी बोलायला लागतो. तसेच एलिझाबेथ मंदारला म्हणते, बाळा, मी तुला पूर्णपणे ठीक करेल, तू माझ्याकडे ये, हे बघ मी इथे आहे, या समोरच्या खिडकीत. तसेच इथे आपण पुन्हा एलिझाबेथच्या भूताला पाहतो, जी की समोरच्या खिडकीतून मंदारला हात दाखवत असते. आता गुपचूप मंदार एलिझाबेथकडे जायला लागतो, पण तेवढ्यात इथे श्रीकांत येतो आणि श्रीकांत जेव्हा त्याच्या मुलाच्या रूममध्ये जातो, साहजिकच तेव्हा तो पाहतो की तिथे मंदार नाहीये. आता लगेच हॉस्पिटलचा सर्व स्टाफ मंदारला शोधायला लागतो आणि याच वेळी संधी शोधून राजाराम त्याच्या बॉसला म्हणजेच शेनॉयला फोन करून सांगतो की सर, आणखी एका मुलाला एलिझाबेथ दिसत आहे. ज्यावर शेनॉय म्हणतो, ठीक आहे, तू त्या मुलावर नजर ठेव आणि जे काही घडतंय ते मला सांगत राहा. तसेच दुसरीकडे श्रीकांत त्याच्या मुलाला सर्व ठिकाणी शोधायला लागतो आणि मंदार तिकडे एलिझाबेथला भेटायला त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये जातो. आता मंदार इथे एलिझाबेथला बोलवायला लागतो आणि तेव्हाच इथे एलिझाबेथ येते, तीही लंगडत लंगडत. त्याचबरोबर इथे आपल्याला तर एलिझाबेथ खूप भयंकर दिसत असते, पण मंदार समोर मात्र ती एक सुंदर मुलगी असते. आता एलिझाबेथ मंदारला देखील त्याच रूमजवळ घेऊन जाते आणि तिथल्या दाराच्या छिद्रातून त्याला आतमध्ये पाहायला सांगते. पण तेवढ्यात तिथे राजाराम येतो आणि मंदारला इंजेक्शन देऊन त्याला बेशुद्ध करून इथून घेऊन जातो. आता यानंतर रवीश नावाचा एक डॉक्टर मंदारला पाहायला येतो. तसेच बोलता बोलता तो श्रीकांतला म्हणतो की मी ऐकलं आहे की तुम्ही राजारामला कोणत्या तरी एलिझाबेथ नावाच्या नर्सविषयी विचारत होता. ज्यावर श्रीकांत म्हणतो, हा, एलिझाबेथ विषयी मला मंदारने सांगितलं की एलिझाबेथ इथली नर्स आहे आणि ती मुलांना ठीक करते. अशी कोणती नर्स या हॉस्पिटलमध्ये आहे का? ज्यावर रवीश म्हणतो, नाही, अशी कोणतीही नर्स या हॉस्पिटलमध्ये नाही.
नर्स सोडा अशी कोणती व्यक्ती सुद्धा इथे नाही. ही सर्व भास्करची कल्पना आहे, कारण भास्कर अनाथ आहे आणि त्याच्याच आईचं नाव एलिझाबेथ आहे. जेव्हापासून भास्कर आजारी पडला आहे तेव्हापासूनच तो त्याच्या आईची कल्पना करत होता. बहुतेक तेव्हाच भास्करने त्याच्या आईविषयी म्हणजेच एलिझाबेथविषयी मंदारला सांगितलं असणार. आणि यालाच शेड सायकोसिस असे म्हणतात. म्हणजेच जसे भास्कर एलिझाबेथला त्याच्या कल्पनेत पाहत होता तसेच मंदारच्या कल्पनेत सुद्धा एलिझाबेथ आहे, कारण मंदारकडे त्याची आई नाहीये. आणि घाबरायचं कारण नाही, हळूहळू मंदार या गोष्टीला विसरून जाईल. वेल, आता रवीश इथून गेल्यावर मंदारला जाग येते आणि मंदार त्याच्या वडिलांना एलिझाबेथविषयी सांगायला लागतो. पण जेव्हा मंदार पाहतो की त्याच्या बाबांना त्याच्यावर विश्वास बसत नाहीये तेव्हा तो श्रीकांतला एक नक्षा देतो आणि म्हणतो की बाबा प्लीज तुम्ही एकदा एलिझाबेथला भेटा. जिथे एलिझाबेथ राहते तिथला हा नक्षा आहे. प्रत्यक्षात हा नक्षाचा कागद म्हणजे तोच कागद असतो ज्याचा भास्करने बॉल बनवलेला होता. वेल, आता मंदारच्या रूममधून बाहेर आल्यावर श्रीकांत खूप दुःखी होतो, कारण त्याला मंदारची खूप चिंता वाटत असते. त्याचबरोबर इथे श्रीकांत तो कागद पाहतो ज्याच्या एका बाजूला तर नक्षा असतो पण दुसऱ्या बाजूला एक फॉर्म असतो ज्यावर 2 नावे लिहिलेली असतात. पहिलं म्हणजे जिम्मी आणि दुसरं एलिझाबेथ. म्हणजेच त्यातील जिम्मी हे नाव एलिझाबेथच्या मुलाचं आहे. आणि तेव्हाच हा फॉर्म बघत असताना श्रीकांतचे हात रक्ताने भरतात, जे पाहून श्रीकांत खूप घाबरतो. पण नंतर त्याला समजतं की ही त्याची इमॅजिनेशन होती. आता हा फॉर्म पाहिल्यानंतर श्रीकांतला देखील मंदारच्या बोलण्यावर विश्वास व्हायला लागतो आणि तो लपून छपून समोरच्या बिल्डिंगमध्ये जातो, जिथे तो एका बाईचा रडण्याचा आवाज ऐकतो. पण जेव्हा तो आतमध्ये शोधतो तेव्हा तिथे कोणच नसतं व सर्व दरवाजे बंद असतात. आणि तेव्हाच कोणीतरी अनोळखी व्यक्ती इथे येते व ते श्रीकांतला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करते. आता थोड्या वेळाने जेव्हा श्रीकांत शुद्धीत येतो तेव्हा त्याच्यासमोर राजाराम व शेनॉय असतो. इथे शेनॉय श्रीकांतला म्हणतो की सॉरी श्रीकांत, मी तुला इथे असा घेऊन आलो. त्याचबरोबर इथे श्रीकांत शेनॉयला एलिझाबेथविषयी प्रश्न करायला लागतो की जेव्हा मी त्या बिल्डिंगमध्ये गेलो होतो तेव्हा मी तिथे कोणाचा तरी रडण्याचा आवाज ऐकला होता आणि मी तिथे कोणाला तरी पाहिलं. ज्यावर शेनॉय म्हणतो की जसे भास्कर व मंदार एलिझाबेथला इमॅजिनेशन करत आहेत तसेच तुला देखील इमॅजिन होत आहे. तुला सुद्धा शेड सायकोसिस झाला आहे. आता श्रीकांत शेनॉयला तो फॉर्म दाखवायला लागतो ज्यावर एलिझाबेथचं नाव होतं. पण श्रीकांत जेव्हा त्याच्या खिशातून तो कागद काढायला लागतो तेव्हा तो कागद तर रिकामाच असतो, ज्यात कोणाचंही नाव नसतं, जे पाहून श्रीकांत पूर्णपणे चकित होतो. आता श्रीकांतला पुरावा दाखवण्यासाठी शेनॉय व राजाराम त्याला बिल्डिंगमध्ये घेऊन जातात, जिथे श्रीकांत प्रत्येक रूमला तपासून पाहायला लागतो. पण इथले सर्व दरवाजे बंद असतात आणि त्याच प्रकारे इथे कोणीही नसतं. वेल, इथे शेनॉय श्रीकांतला म्हणतो की तू याविषयी राधिकाला काहीही सांगू नकोस, कारण राधिकाला खूप त्रास होईल आणि आधीच ते भास्करच्या काळजीत खूप डिस्टर्ब झाले आहे. यानंतर मंदारच्या स्कॅनिंगचे रिपोर्ट्स येतात व राधिका श्रीकांतला बोलावून सांगते की मंदारच्या दोन्ही लंग्समध्ये गाठी झाल्या आहेत आणि बहुतेक त्याला कॅन्सर झाला आहे. पण चांगली बातमी ही आहे की या गाठी सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहेत, त्यामुळे याला ठीक केलं जाऊ शकतं. तसेच राधिका सांगते की ऑपरेशनसाठी साधारणपणे 10 लाखांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. आता श्रीकांत तर मिडल क्लास व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे एवढे पैसे कसे येणार हेच तो राधिकाला सांगतो. ज्यावर राधिका त्याला म्हणते की तुम्ही काळजी करू नका, काही फंडवाले माझ्या ओळखीत आहेत, त्यांना मी पैशांसाठी रिक्वेस्ट करेल. तसेच पुढे खूप सारे लोक मंदारसाठी डोनेशन करतात आणि हळूहळू पैसे जमा व्हायला लागतात. त्याचबरोबर यावेळी एकदा श्रीकांत जेव्हा झोपलेला असतो तेव्हा त्याला खूप भयानक स्वप्न पडतं. श्रीकांत त्याच्या स्वप्नात पाहतो की एलिझाबेथ मंदारसोबत काहीतरी करत आहे. वेल, आता 4 दिवसांनी अखेर मंदारसाठी 10 लाख रुपये जमा होतात आणि राधिका श्रीकांतला सांगते की सर्व अरेंजमेंट झालेले आहेत व उद्या सकाळी मंदारचं ऑपरेशन आहे, जे की 3-4 तासांचं असेल. यानंतर आपण पाहतो की इथेच जो ट्रस्टवाला व्यक्ती असतो तो श्रीकांतला म्हणतो की सर्व खूपच आश्चर्य करणारी गोष्ट आहे. 4च दिवसात मंदारसाठी 10 लाख रुपये जमा झाले, नाहीतर इतर लोकांना पैसे जमा होण्यासाठी महिने वाट पाहावी लागते. यानंतर श्रीकांत मंदारजवळ जाऊन त्याला धीर द्यायला लागतो, जिथे मंदार श्रीकांतला म्हणतो की बाबा तुम्ही एलिझाबेथला भेटलात का? प्लीज बाबा तुम्ही तिला भेटा. आता श्रीकांत जेव्हा पुन्हा एलिझाबेथचं नाव ऐकतो तेव्हा त्याला एक युक्ती सुचते. ती अशी की श्रीकांत नजर चुकून त्या ट्रस्टवाल्या माणसाचा मोबाईल चोरतो आणि त्याचा फोन चेक केल्यावर त्यामध्ये श्रीकांतला एका केसविषयी माहिती मिळते, ज्यात जिम्मी डिसूजा नावाच्या एका मुलाला कॅन्सर झाला होता आणि त्याची आई दुसरी कोण नसून एलिझाबेथ डिसूजा असते. तसेच एलिझाबेथने सुद्धा त्याच्या मुलासाठी लोकांकडून डोनेशन जमा केली होती. व इथे मोबाईलमध्ये श्रीकांत पाहतो की एलिझाबेथने नर्सचा ड्रेस घातलेला आहे. आता हे पाहिल्यावर श्रीकांत लगेच राजारामकडे जातो
आणि त्याला हाणून मारून एलिझाबेथविषयी प्रश्न करायला लागतो की तुम्ही तर म्हणाला होतात की इथे एलिझाबेथ नावाची कोणतीही नर्स नव्हती, मग ही कोण आहे? आता यावर राजाराम श्रीकांतला एलिझाबेथविषयी सर्व सत्य सांगायला लागतो. 8 महिन्यांपूर्वी इथे एलिझाबेथ नावाची एक नर्स कामाला होती, पण अचानक तिच्या मुलाला कॅन्सर झाला आणि तिचा मुलगा मेला, ज्यामुळे एलिझाबेथ वेडी झाली. तसेच यामुळे शेनॉयने एलिझाबेथला समोरच्या बिल्डिंगमध्ये बांधून ठेवले. तो रोज एलिझाबेथला जेवण वगैरे द्यायचा, पण एके दिवशी मात्र एलिझाबेथ तिथून पळून गेली. आणि तेव्हापासून काही मुलांचं म्हणणं आहे की ते एलिझाबेथला पाहतात आणि तिच्याशी बोलतात. तसेच ज्या मुलांनी तिला पाहिलं व ते समोरच्या बिल्डिंगमध्ये गेले ते सर्व तिथे जाऊन मरण पावले. पण तुमच्या मुलासोबत मात्र तसं होणार नाही, कारण तुमच्या मुलाचे तर ऑपरेशन होणार आहे. तुमचा मुलगा ठीक होईल आणि तो एलिझाबेथला विसरून जाईल. आता हे सर्व ऐकल्यावर श्रीकांत राजारामला समोरच्या बिल्डिंगमध्ये घेऊन जातो आणि ज्या रूममध्ये शेनॉयने एलिझाबेथला बांधून ठेवलं होतं ती रूम त्याला दाखवायला सांगतो. पण आतमध्ये जाताच राजाराम धोक्याने श्रीकांतला बिल्डिंगमध्ये लॉक करतो आणि स्वतः या बिल्डिंगमधून बाहेर पळून जातो. तसेच पुढे श्रीकांत या बिल्डिंगमधून बाहेर जाण्याचा मार्ग शोधायला लागतो आणि ती रूम सुद्धा जिथे एलिझाबेथला बांधून ठेवलं होतं. त्याचबरोबर थोड्या वेळ शोधल्यानंतर श्रीकांतला अखेर ती रूम मिळते, पण त्या दाराला जे छिद्र होतं ते यांनी आता बंद करून टाकलेलं असतं. आता श्रीकांत लगेच त्या दाराला तोडून त्याच्या आतमध्ये जातो, पण त्या रूममध्ये तर कोणीच नसतं. तसेच या रूमच्या खिडकीला सुद्धा यांनी बंद करून ठेवलेलं असतं, ज्यामुळे श्रीकांत या खिडकीला देखील तोडायला लागतो. सोबतच इकडे मंदारकडे जो फोन असतो तो अचानक वाजायला लागतो आणि मंदार तो फोन उचलून एलिझाबेथशी बोलायला लागतो. आता समोरच्या खिडकीतून श्रीकांत मंदारशी बोलायला लागतो की बघ बाळा, मी एलिझाबेथशी बोललो, ती म्हणत आहे की तू बरा होशील. आता एवढे तिथे मंदारच्या मागे राधिका येते, जी इथे म्हणते की माहीत नाही यांना सांगितलेलं का समजत नाही. तसेच ती राजारामला सांगून मंदारला ऑपरेशन रूममध्ये घेऊन जायला सांगते, कारण ती आत्ताच मंदारचं ऑपरेशन करणार असते. आता श्रीकांतला समजत नाही की इथे नक्की काय चाललं आहे आणि तेव्हाच इथे श्रीकांतच्या मागे एलिझाबेथ प्रकट होते. तसेच ती श्रीकांतला पाहून जोरजोरात रडायला लागते आणि श्रीकांत जेव्हा तिला घाबरून इथून जायला लागतो तेव्हाच एलिझाबेथ श्रीकांतचा हात पकडते व त्याला इथून जाऊ देत नाही. पण भरपूर प्रयत्नानंतर श्रीकांत अखेर त्या रूममधून बाहेर जातो. पण तेव्हाच इथे शेनॉय, राजाराम आणि रवेश येतात, ज्यांना पाहून श्रीकांत त्यांना म्हणतो की मी आत्ताच त्या खोलीत एलिझाबेथला पाहिलं, आणि असं म्हणून श्रीकांत त्या तिघांना त्या रूममध्ये घेऊन जातो. पण तेव्हाच राजाराम श्रीकांतला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करतो. आता पुढच्या सीनमध्ये आपण श्रीकांतला ऑपरेशन रूममध्ये पाहतो, जिथे त्याला बांधून ठेवलेलं असतं. तसेच या रूममध्ये राधिका, तिचे वडील शेनॉय, राजाराम व रवीश सुद्धा असतात. आणि इथे या चित्रपटाची खरी स्टोरी आपल्याला माहीत होते. प्रत्यक्षात शेनॉय, त्याची मुलगी राधिका आणि रवीश हे तिघे मिळून फ्रॉड करत आहेत. हे तिघे लहान मुलांचा खोटा रिपोर्ट बनवून इतर लोकांकडून त्यांच्यासाठी फंड जमा करतात. आणि भास्करला सुद्धा कॅन्सर वगैरे काही नव्हता, पण यांनी भास्करच्या नावाने भरपूर फंड जमा केला आणि ते पैसे यांनी स्वतःच वाटून घेतले. त्याचबरोबर इथे आणखी एक चकित करणारी गोष्ट आपल्याला माहीत होते, आणि ती अशी की राधिका ही खरं तर डॉक्टर नाहीये. तिच्याकडे तर डॉक्टरची डिग्रीच नाही. तिने 3 वेळा डॉक्टर बनण्यासाठी परीक्षा दिली, पण ती 3 वेळा नापास झाली. आणि इतके दिवस प्रॅक्टिसच्या नावाखाली ती मुलांचं ऑपरेशन करत आहे व ती सर्व ऑपरेशन झालेली मुलं आतापर्यंत मेलेली आहेत. आणि अशा प्रकारे यांनी भरपूर घोटाळे केलेले आहेत. तसेच इथे आणखी एक गोष्ट माहीत होते की मंदारला सुद्धा कॅन्सर वगैरे काही नाहीये. मंदार तर अशक्तपणामुळे बेशुद्ध पडला होता. आता राधिका इथे तिच्या वडिलांकडे हट्ट करायला लागते की तिला मंदारचं ऑपरेशन करायचं आहे, पण शेनॉय राधिकाला खवळायला लागतो आणि रवीशला म्हणतो की मंदारच्या छातीवर एक घाव करून त्याला पुन्हा टाके मार, जेणेकरून लोकांना हे वाटेल की आपण मंदारचं ऑपरेशन केलं. तसेच श्रीकांत विषयी सांगायचं तर शेनॉय रवीशला म्हणतो की याला आपल्याबद्दल खूप काही माहीत झालं आहे, त्यामुळे श्रीकांतला मारून टाक. आणि जर कोणी या दोघांविषयी विचारलं तर त्यांना तू सांग की ऑपरेशन झाल्यावर श्रीकांत व त्याचा मुलगा हॉस्पिटलमधून निघून गेले. आता हे सर्वजण इथून गेल्यानंतर राजाराम श्रीकांतला इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न करतो, पण श्रीकांत त्याच्या मुलाला आठवत हिंमत जमा करतो आणि उलट राजारामलाच ते इंजेक्शन लावून टाकतो. तसेच पुढे श्रीकांत पूर्णपणे शुद्धीत आल्यावर तो त्याच्या मुलाला शोधायला लागतो. आता दुसरीकडे राधिकाच्या वडिलांनी राधिकाला ऑपरेशनसाठी नकार देऊन सुद्धा राधिका ऑपरेशनची तयारी करायला लागते, आणि तेही ऑनलाईन व्हिडिओ बघत. पण तेव्हाच राधिका हे पाहते की मंदार बेडवरती नाहीये, तो कुठेतरी गेला आहे, कारण एवढ्या वेळेत श्रीकांत त्याच्या मुलाला घेऊन इथून निघून गेलेला असतो. आता दुसऱ्या दिवशी सर्व बातम्यांच्या चॅनेलवर हीच बातमी दाखवली जाते की जनसंजीवनी हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे घोटाळे केले जात होते. तसेच पुढे श्रीकांत पोलिसांना घेऊन येतो
आणि जिथे एलिझाबेथला बांधून ठेवलं होतं तिथे जातो. जिथे श्रीकांतला आठवतं की ज्यावेळी इथे त्याने एलिझाबेथच्या आत्म्याला पाहिलं होतं तेव्हा ती इथल्या भिंतीवर असलेल्या एका लाईटच्या बोर्डकडे बोट दाखवत होती. त्यामुळे श्रीकांत तो बोर्ड तपासायला लागतो. तसेच या बोर्डमागे श्रीकांतला एलिझाबेथचा मोबाईल मिळतो. आता पोलीस जेव्हा हा मोबाईल तपासतात तेव्हा त्यांना यामध्ये एलिझाबेथचा एक व्हिडिओ मिळतो, ज्यात ती सांगत असते की तिच्या मुलाला तिने जनसंजीवनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, पण राधिकाने त्याचं चुकीचं ऑपरेशन केलं आणि त्यामुळे त्याचं निधन झालं. त्याचबरोबर यामुळे जेव्हा रवीश राधिकाला खवळत होता तेव्हा एलिझाबेथला माहीत झालं की राधिकाकडे तर डॉक्टरची कोणतीही डिग्री नाहीये. सोबतच एलिझाबेथ हे देखील सांगते की कसे हे लोक पेशंटसाठी मिळालेले डोनेशन चोरतात. आता याच व्हिडिओमध्ये सर्व पाहतात की या सर्वांनी मिळून एलिझाबेथला मारून टाकलं आणि सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी तिला व तिच्या मुलाला पुरून टाकलं. आता या आधारावर राधिका, शेनॉय, राजाराम व रवीशला अटक केली जाते. त्याचबरोबर श्रीकांत व एलिझाबेथची केस सर्वांसमोर आल्यामुळे या हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या इतर पेशंटला अशाच प्रकारे लुटण्यात आलं होतं ते सर्व मीडियासमोर येतात. आणि शेवटच्या सीनमध्ये आपण पाहतो की श्रीकांतने एलिझाबेथला तर न्याय मिळवून दिलाच, तसेच आता तो त्याच्या मुलासाठी खूप आनंदी आहे, कारण मंदार पूर्णपणे ठीक आहे व तो पुन्हा क्रिकेट खेळू शकतो. आणि या सीनसोबतच हा चित्रपट इथेच संपतो. आता तुम्हाला प्रश्न असेल की एलिझाबेथ जर चांगली होती तर तिने भूत बनून इतर मुलांना का मारलं? तर इथे या प्रश्नाचं उत्तर हे आहे की एलिझाबेथ त्या मुलांना मारत नव्हती, तर त्या मुलांना त्रासातून मुक्त करत होती, कारण राधिकाने त्या सर्व मुलांचं चुकीचं ऑपरेशन केलं होतं आणि त्या चुकीच्या ऑपरेशनमुळे सर्व मुलांना पुढे त्रास व्हायचा. जसं की आपण पाहिलं की भास्करच्या पोटात दुखत होतं आणि तसा त्रास मुलांना आणखी सहन करावा लागू नये त्यामुळे एलिझाबेथ मुलांना तिच्याकडे बोलवायची आणि तशा त्रासातून त्यांना मुक्त करण्यासाठी त्यांना मारून टाकायची. तर अशी स्टोरी होती या बळी चित्रपटाची.